आदर्शच्या दिंडीने दहिवडीकर भक्तिरसात निघाले नाहून। आदर्शच्या दिंडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मुलांच्या सोबत घातली फुगडी, अवघी दहिवडी झाली विठ्ठलमय। पाहुयात सविस्तर बातमी। ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात व वारकरी वेशात येथील आदर्श मराठी शाळेनं काढलेल्या दिंडीनं दहिवडी शहर भक्तिरसात न्हाऊन गेलं। विठ्ठलाच्या गजरानं दहिवडी अक्षरशः दुमदुमून गेली। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील आदर्श मराठी शाळेनं दिंडीचं आयोजन केलं होतं। शाळेपासून निघालेली ही दिंडी संपूर्ण शहरातून काढण्यात आली। या दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई आदी संतांचे पोशाख परिधान केले होते। तसेच सर्वच विद्यार्थी वारकरी वेशात डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणे तसेच टाळ घालून आले होते। विद्यार्थिनींनी तुळशी, कलश डोक्यावर घेतले होते। काहींनी मृदुंग आणले होते। हे सर्व विद्यार्थी विठ्ठल नामाच्या जयघोषात रममान झाले होते। त्यांच्या चेहऱ्यावर विलोभनीय आनंद विलसत होता। या सर्व विद्यार्थ्यांना पाहून नागरिक भक्तिमय वातावरणात हरवून गेले होते। या वारकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वजण कौतुकाने पाहत होते। तसेच विविध पोशाखातील विद्यार्थ्यांसोबत आवर्जून फोटो काढत होते। या दिंडीची सांगता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली। अक्षय सोनवणे यांनी शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक करून मुख्याध्यापक लालासाहेब धडस तसेच सर्व शिक्षक वृंदांचं अभिनंदन केलं। तसेच स्वतः इतकी शक्ती हमें दे न दाता हे गीत सुमधुर आवाजात सादर करून सर्वांची मनं जिंकली। अवनी जोशी व वैद कदम या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगानं उपस्थितांची मनं जिंकली। एकूणच या अशा अतिशय नयनरम्य अशा दिंडीची दहिवडी शहरात चांगलीच चर्चा होतीये। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।